नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. आजची आपली कथा आहे द्रौपदी दासी झाली. धक्का बसलेल्या सभागृहात शांतता पसरली. विदुर आपल्या हातांनी आपले डोके धरून सापासारखे फुत्कार टाकीत होते. त्यांचा चेहरा खाली वाकला होता. द्रौपदीवर गेलेल्या अन्यायाबद्दल ते जणू काही धरणी मातेची क्षमा मागत होते. भीष्मांची आणि इतरांची पाचावर धारण बसली होती. फक्त धृतराष्ट्र आनंदी दिसत होते. ते सारखे विचारित होते, आता काय जिंकलो आणि आता. कौरवांनी केलेल्या विजय घोषांनी सगळे सभागृह दणाणून जात होते. दुर्योधन शकुनी मामांजवळ आला. त्याने शकुनींना प्रेमाने आलिंगन दिले. तो म्हणाला, हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि त्याचा लाभ मला तुमच्यामुळे झाला. दुर्योधन विदुरांना म्हणाला, द्रौपदी आता आमची दासी झाली आहे. तुम्ही जा आणि आता तिला इथं घेऊन या. दास आणि दासी यांच्यासाठी केलेल्या प्रवेशद्वारातून तिला आत येऊ द्या. इथल्या सर्व कामांची तिला माहिती करून घेतली पाहिजे. विदुर उभे राहिले आणि दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, अजूनही उशीर झालेला नाही. आणखी पुढे जाऊ नकोस. स्वतःला कळत नसताना वाघाला चिथावणी देणाऱ्या हरणासारखा तू आहेस. विष ओकणाऱ्या भयानक नागाप्रमाणे हे पांडव आहेत, हे तू ध्यानात घेतलं पाहिजेस. त्यांना चिथावणी देऊ नकोस. द्रौपदी ही तुझी दासी नव्हे, तिचा अपमान होता कामा नये. द्रौपदीला पणाला लावण्याचा अधिकार युधिष्ठिराला नव्हता. मला याची खात्री आहे. मी बोललेलं तुला आवडत नाही हे मला कळत आहे. मी तुझा हितचिंतक नाही असं तुला वाटतं आहे, पण मी तुझा हितचिंतक आहे. पांडवांच्या भयानक क्रोधाचा मी तुला आगाऊ इशारा देतो आहे. तू जर माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या भावांचा आणि मित्रांचा नाश अटळ आहे. कौरवांचं स्वागत करण्यासाठी नरक लोक तयार करीत आहेत. विदुरांच्या बोलण्याचा दुर्योधनावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी वेदनेने अश्रू ढाळले आणि ते म्हणाले, आता मी तरी काय करणार. जो बघायचं टाळतो त्याच्यासारखा आंधळा नाही आणि जो ऐकायचं टाळतो त्याच्यासारखा बहिरा नाही. नशिबात यांच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे हे त्यांना कळत नाही. विदुर इतकेच बोलून थांबले. दुर्योधन म्हणाला, यापेक्षा वेगळं काहीच बोलू न शकणाऱ्या या खालच्या जातीतल्या माणसाचं आम्ही खूप ऐकून घेतलं. आता ते पुरे झालं. दुर्योधनाने आजूबाजूला पाहिले. दरबारातल्या एका सेवकाकडे त्याची नजर गेली. दुर्योधनाने त्याला बोलावून घेतले आणि वृद्ध, शहाणे, सद्गुणी लोक हजर असलेल्या त्या सभेत तो त्याला म्हणाला, प्रातिकामी, स्त्रियांच्या दालनात जा आणि आमची दासी द्रौपदी हिला सांगा की ती आता आमची झाली आहे. तिने दरबारात हजर राहावं अशी तिचा धनी आणि स्वामी राजपुत्र दुर्योधन याची इच्छा आहे. हे ऐकून सेवकाच्या डोळ्यात भीती दिसली. हे पाहून दुर्योधन त्याला म्हणाला, मगाशी माझ्या चुलत्यांनी ज्याचं वर्णन केलं त्या पांडवांच्या क्रोधाची तुला भीती वाटत आहे काय? विदुरांना आम्ही आणि आमचं वागणं कधीच आवडलेलं नाही, हे तुला माहीत नाही काय? तू भिवू नकोस. सगळे पांडव आता आमचे दास झाले आहेत. तो सेवक स्त्रियांच्या दालनात गेला आणि द्रौपदीला म्हणाला, द्रौपदी, तू आता दुर्योधनाची दासी झाली आहेस. जुगाराचा ज्वर चढून तुझा पती तुला पणाला लावून डाव हरला आणि हा डाव कौरवांनी जिंकला. तुझा धनी आणि स्वामी दुर्योधन याची अशी इच्छा आहे की तू दरबारात हजर राहावंस. हे ऐकून द्रौपदीला धक्का बसला. ती म्हणाली, तू हे काय सांगतो आहेस? याचा अर्थ काय? पणाला लावण्यासाठी माझ्या पतीकडे दुसरं काही नव्हतं काय? त्याचं डोकं फिरलं आहे काय? मला पणाला लावून ते जुगार कसं काय खेळू शकतात? तो सेवक म्हणाला, राजा युधिष्ठिर जुगारात आपलं सगळं धन हरला. मग तो आपले भाऊ पणाला लावून हरला. मग तो स्वतःला पणाला लावून हरला आणि अखेरीस तो तुला पणाला लावून हरला. द्रौपदी म्हणाली, दरबारात जा आणि युधिष्ठिर आधी स्वतःला पणाला लावून हरला की आधी मला पणाला लावून हरला ही माहिती काढून आण. तो सेवक युधिष्ठिराकडे गेला. द्रौपदीने विचारलेला प्रश्न त्याला सांगितला आणि त्याचे उत्तर विचारले. सेवकाने विचारलेला हा प्रश्न ऐकल्यावर आपली जीवनशक्ती देहाबाहेर वाहून चालली असल्याची भावना युधिष्ठिराने अनुभवली. द्रौपदीच्या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाही. हे कळताच दुर्योधन संतप्त झाला आणि म्हणाला, त्या बाईला स्वतः इथं येऊन हा प्रश्न विचारू द्या. तो सेवक द्रौपदीकडे गेला आणि त्याने तिच्या प्रश्नाचे उत्तर युधिष्ठिराने दिले नाही हे सांगून तिला दुर्योधनाची आज्ञा कळवली. तो म्हणाला, कौरवांच्या विनाशाला सुरुवात झाली आहे हे मला कळत आहे. तुझा असा अपमान केल्यामुळे राजपुत्र दुर्योधनाचा नाश होईल. पण द्रौपदी ठामच राहिली आणि त्या सेवकाला म्हणाली, तू पुन्हा दरबारात जा आणि माझ्या पतीला विचार की मी काय करू.
मी फक्त त्याचीच आज्ञा पाळीन, अन्य कुणाचीही नाही. तो सेवक दरबारात गेला आणि त्याने द्रौपदीचा हा निरोप युधिष्ठिराला कळवला. बिचाऱ्या युधिष्ठिराने मान खाली घातली आणि म्हणाला, तिला सांग, माझी अशी इच्छा आहे की तिनं दरबारात यावं आणि इथं हजर असलेल्या वडीलधाऱ्यांना हा प्रश्न विचारावा की तिच्या पतीचा निर्णय योग्य होता की अयोग्य. भ्यालेला तो सेवक पुन्हा द्रौपदीकडे जायला तयार होईना. तिच्या क्रोधाची त्याला भीती वाटत होती. दुर्योधनाने प्रथम त्या सेवकाकडे पाहिले आणि नंतर आपला भाऊ दुःशासन याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, दुःशासना, हा सेवक भ्यालेला दिसतो आहे. आता तूच तिच्या दालनात जा आणि तिला इथं दरबारात घेऊन ये. ती तुला काय करणार आहे? आता ती आमची दासी आहे. दुर्योधनाचा धाकटा भाऊ दुःशासन द्रौपदीला आणण्यासाठी तिच्या दालनात गेला. दुःशासन द्रौपदीच्या समोर उभा राहिला आणि हसून तिला म्हणाला, ये ये, आमच्या राजपुत्रानं तुला जिंकला आहे. आता तुला आपल्या लाडक्या पतीची भीती वाटण्याचं मुळीच कारण नाही. कसलाही संकोच न बाळगता आता तू दुर्योधनाकडे येऊ शकतेस. तुझे हे कमळासारखे डोळे तू कुरुसम्राट दुर्योधनाकडे वळवावेस, हे अगदी योग्य आहे. दंश व्हावा तशी द्रौपदी बसल्या जागेवरून उठून उभी राहिली. हे सगळे दुःशासन मजेत पाहत होता. तो मोठ्याने हसला आणि द्रौपदीला म्हणाला, इतक्या नम्रतेनं तू वागण्याचं कारण नाही. तुझे पती हे आमचे चुलत भाऊ आहेत. भ्यालेल्या नजरेने तिने दुःशासनाकडे पाहिले आणि ती वेगाने गांधारीच्या महालाकडे जाऊ लागली. संतप्त चालीने दुःशासन तिच्याजवळ गेला आणि तिचे लांब केस त्याने आपल्या हातांनी पकडले. ही गोष्ट भयंकर होती. राजसूय यज्ञात द्रौपदीचे केस पवित्र जलाने शुद्ध केले गेले होते. हे केस असे धरणे म्हणजे जो पुढे दंश करून जीव घेणार आहे अशा सर्पाला धरण्यासारखे होते. दुःशासन तिला ओढीत दरबाराकडे घेऊन गेला. वादळात उन्मळून पडलेल्या वृक्षासारखी द्रौपदी दिसत होती. तिच्या सगळ्या विनवण्या जणू बहिऱ्या कानांवर पडत होत्या. दुःशासन तिला म्हणाला, तू आमची दासी आहेस. ज्या दुर्योधनानं तुला जिंकलं आहे त्याची तू दासी आहेस. दूताच्या खेळात त्यानं तुला जिंकला आहे. तुझा पती युधिष्ठिर यानं तुला पणाला लावली होती. तो डाव हरला. तू दरबारात यावंस. दरबारात तू तुझा प्रश्न वडीलधाऱ्यांना विचारावास अशी युधिष्ठिराची इच्छा आहे. आमचा राजा दुर्योधन यानं तुला घेऊन दरबारात ये अशी मला आज्ञा केली आहे. तू जर स्वतःच्या इच्छेनं माझ्याबरोबर आली नाहीस तर तुला ओढून नेणं मला भाग पडेल. दुःशासनाने द्रौपदीच्या लांब केसांना धरून तिला खेचत नेली. या सगळ्या प्रकारात ओढाताणीमुळे तिचे वस्त्र चुरगळून गेले होते. अश्रूंनी भिजून गेले होते. अशा अवस्थेत द्रौपदीने कौरवांच्या दरबारात प्रवेश केला. नमस्कार मित्रांनो, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे द्रौपदीचा प्रश्न. अश्रू ढळण्यासाठी द्रौपदीच्या डोळ्यात आता अश्रूच उरले नव्हते. तिचे डोळे संतापाने भरले होते. संताप आणि चीड यांनी थरथरणाऱ्या आवाजात ती म्हणाली, या महान सभेत मी पाहते आहे महान व्यक्ती, प्राचीन कुरु घराण्यातील वडीलधारी माणसं, जी त्यांच्या धार्मिक वृत्तीबद्दल प्राचीन काळापासून विख्यात आहेत. तुम्ही सगळे इथं आहात. तुम्ही इथं हजर असूनही असं दुर्वर्तनानं आपलं डोकं वर काढलं आहे. हे शक्य आहे काय? सत्तेचं मद्य प्यालेला एक माणूस इथं आहे. त्यानं आपल्या क्रूर वृत्तीच्या भावना मला खेचून या दरबारात आणण्याची आज्ञा केली आहे आणि तुम्ही सगळे हे पाहता आहात. धर्माची जणू प्रतिमाच असलेला माझा पती इथं आहे. ज्या दरबारात ही गोष्ट घडू शकते त्या दरबाराला सद्वर्तन सोडून गेला आहे. असाच याचा अर्थ आहे. मी माझ्या पतीला प्रश्न विचारला की द्यूताच्या खेळात तो स्वतःला पणाला लावून आधी हरला की मला पणाला लावून आधी हरला. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नाही आणि आता मला या दरबारात खेचून आणण्यात आला आहे. भीष्म आणि द्रोण यांच्यासारखी माणसं या गोष्टीला संमती देत आहेत. याचा अर्थच हा की या दरबारात धर्मच उरलेला नाही. मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारते. माझा प्रश्न अगदी साधा आहे. तो असा की तुम्ही मला या माणसाची दासी मानता की एक स्वतंत्र स्त्री म्हणून माझं अस्तित्व मान्य करता? आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिने आपल्या पतींकडे पाहिले. ती संतापाने उकळत होती. आपल्या पतींचा क्रोध पेटून उठावा अशा धारदार नजरेने तिने त्यांच्याकडे पाहिले. यापेक्षा आपल्याला मरण आले असते तर बरे झाले असते असे युधिष्ठिराला वाटले. संपत्ती, राज्य हे सर्व तो द्यूतात हरून बसला होता, पण त्याची त्याला विशेष फिकीर वाटली नाही. डोळ्यातल्या संतापाच्या अग्नीने जाळणाऱ्या द्रौपदीचे डोळे त्याला सहन होईनात. एक वेळ शत्रूने विश्वासघाताने केलेल्या बाणांचा वर्षाव पुरला
पण द्रौपदीचे हे पाहणे नको असे त्याला वाटले. त्याने आपली मान खाली घातली. द्रौपदीने भीष्मांकडे पाहिले आणि ती म्हणाली, प्रज्ञा आणि विद्या यांचे तुम्ही आगर आहात. तुमच्यासारखं शहाणपण अन्य कुणात नाही असं मानलं जातं. आजोबा, मी दासी आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल काय? भीष्म म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायला मी असमर्थ आहे. धर्माची सूक्ष्म रूपं जाणणं ही फार कठीण गोष्ट आहे. स्वतःला जुगारात पणाला लावून जेव्हा एखादा माणूस डाव हरतो आणि आपण जिंकलो गेल्याचं मान्य करतो, तेव्हा तो द्यूत खेळून काहीही पणाला लावू शकत नाही आणि म्हणूनच तुला पणाला लावण्याचा युधिष्ठिराला काहीही अधिकार नाही. पण या गोष्टीचा आणखीही एका दृष्टीने विचार करता येतो. पुरुष हा स्वतंत्र असो की दास असो, त्याचा त्याच्या बायकोवर हक्क असतो. तो स्वतःला जरी पणाला लावून हरला तरी आपल्या बायकोवरचा त्याचा हक्क तसाच राहतो. त्यामुळे तू स्वतंत्र आहेस असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही. द्यूताच्या खेळात शकुनीचा हात धरणारा कोणीही नाही हे युधिष्ठिराला ठाऊक होतं. पण असं असूनही तो स्वतःच्या इच्छेनं त्याच्याशी द्यूत खेळला. हरत असूनही तो खेळत राहिला आणि त्यानं तुला पणाला लावलं. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. द्रौपदी संतप्त झाली. ती म्हणाली, तुम्ही असं सुचवू पाहता आहात की माझे पती स्वेच्छेने द्यूत खेळायला बसले. तुमचा नातू दुर्योधन आणि त्याचा मामा शकुनी यांनी त्याला द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं. द्यूत खेळण्याचं कसब माझ्या पतीकडे नाही हे ठाऊक असल्यामुळे शकुनीनं त्यांना आपल्याबरोबर खेळायला घेतलं. माझे पती युधिष्ठिर द्यूत खेळायला तयार नव्हते. तसं ते विदुर काकांकडे बोलले होते, पण हा फसवा खेळ खेळायला त्यांना भाग पाडलं गेलं. जुगाराचे फासे टाकण्याच्या कलेतला शकुनी हा जादूगारच आहे. माझे पती जिंकण्याची मुळीच शक्यता नव्हती आणि तुम्हा सर्वांना हे ठाऊक होतं. तरीही तुम्ही सगळे हे पाहत बसला. हा अन्याय तुम्हाला दिसला नाही काय? हा खेळ अन्याय्य होता. तो तुम्हाला कळत नव्हता काय? तुम्ही हा खेळ थांबवायला हवा होता. तुम्ही तर दुर्योधनाचे आजोबा आहात. तुमच्यापैकी कोणीही हा खेळ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. पापी दुर्योधन जे काही करीत होता त्याबद्दल तुम्ही कोणीही त्याला दटावलं नाही. आणि आता तुम्ही मला सांगता आहात की माझे पती स्वेच्छेने द्यूत खेळायला बसले. त्यांनी स्वेच्छेने मला पणाला लावली. माझे पती स्वतःला पणाला लावून डाव हरले आणि त्यानंतर त्यांनी मला पणाला लावली. हे अयोग्य आहे. ही गोष्ट तुम्ही जाहीर करायला नको होती काय? मी काय बोलते आहे याकडे कृपा करून लक्ष द्या. या सभेला मी प्रश्न विचारते आहे. ज्या सभेत वडीलधारी माणसं नाहीत ती सभाच नव्हे. जे न्याय्य आहे ते बोलत नाहीत ती वडीलधारी माणसंच नव्हेत. जिथं सत्य नाही तिथं न्याय नाही. सत्य हट्टाला चिकटून बसते तेव्हा ते सत्य उरत नाही. जिचे शब्द अग्नीसारखे होते, तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती, अशा द्रौपदीकडे पाहून दुःशासन मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू दुर्योधनाची दासी आहेस. धर्माच्या सूक्ष्म पदरांची काळजी तुला कशासाठी? तू दासी आहेस. आपल्या या नव्या धन्याला खुश करणं हा तुझा धर्म आहे. तुझा हा नवा धनी म्हणजे महान कुरु सम्राट दुर्योधन आहे. आपल्या डोळ्यातल्या अग्नीने जाळून टाकील अशा नजरेने द्रौपदीने दुःशासनाकडे पाहिले, पण ती एक शब्दही बोलली नाही. एखाद्या पानासारखे भीमाचे शरीर थरथरत होते. संतापलेल्या शब्दांनी तो आपला भाऊ युधिष्ठिर याला म्हणाला, तुझ्या वेडाचे दुष्परिणाम पहा. आपली सर्व संपत्ती गेली. जे जे आपल्या मालकीचं होतं ते ते तू पणाला लावलंस. मी एक शब्दही बोललो नाही. मी हरकतही घेतली नाही. मग तू आम्हा भावांना पणाला लावलंस, पण तेही मी संयमानं सहन केलं, कारण तू माझा गुरु आहेस, माझा वडील भाऊ आहेस आणि आम्ही कायमचे तुझे आहोत. पण हे बंधुराजा, त्या पशूनं द्रौपदीला या पापी सभागृहात खेचून आणलेली तू पाहतोस. मी हे सहन करू शकतो असं तुला वाटतं काय? आता मला हे अधिक सहन होत नाही. सहदेवा, अग्नी घेऊन ये. या माझ्या भावाचे हात मला जाळून टाकायला हवेत. भीमाचा संताप पाहून अर्जुन दुःखी झाला. खाली मान घालून बसलेल्या युधिष्ठिराकडे पाहून त्याला वाईट वाटले. त्याचा हा मोठा भाऊ कालपर्यंत राजा होता आणि आता तो दुर्योधनाचा दास झाला होता. अर्जुन म्हणाला, भीमा, तू हे काय बोलतो आहेस? तुला झालं आहे तरी काय? ज्याला आपण पित्यासमान मानलं त्या आपल्या या वडील बंधूशी तू कधीही उद्धटपणानं वागला नव्हतास. भीम म्हणाला, खरं आहे, एकेकाळी त्याला मान देऊन मी त्याच्याशी वागलो, पण तेव्हा तो अगदी वेगळा माणूस होता. पण आता त्याचे हात जाळून टाकण्याच्या योग्यतेचे आहेत. मी त्याला आणि त्याच्या जळलेल्या हातांना इथून फेकून देईन. हे दृश्य पहा. तुझं रक्त उकळत नाही काय? तुला हे सहन होतं? भीमाचे सांत्वन करण्यासाठी अर्जुन म्हणाला, होय, मलाही चीड आलेली आहे,
पण आपला भाऊ आपल्या इतकाच संतप्त झाला आहे, हे तुला कळत नाही काय? तो स्वतःविषयीच्या रागानं जळतो आहे. शक्य असतं तर त्यानं स्वतःचेच हात जाळून घेतले असते. तो आता कोलमडलेला माणूस झाला आहे. त्याच्यावर रागावून त्याच्या दुःखात भर घालू नकोस. आपल्यात भांडणं व्हावीत असंच कौरवांना सतत वाटत आलेलं आहे. एकाच देहात 5 प्राण असावेत, त्याप्रमाणे आजवर आपण एकत्र राहिलो. तू जर त्याच्याविरुद्ध बंड करून उठलास तर तू कौरवांची इच्छा पूर्ण करशील. कौरवांचं सध्या पुरेसं समाधान झालेलं आहे. आपण आपल्या भावाशी भांडून या समाधानात भर घालू नको. भीमाला राग आवरला नव्हता, पण अर्जुनाने त्याचा राग नियंत्रणात ठेवायला लावला. दुर्योधन आणि दुःशासन यांच्या डोक्यावर गदेचे घाव न घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भीमाला पाहणे ही एक भयंकर गोष्ट होती. दडपून ठेवलेल्या संतापाचे सुस्कारे तो टाकीत होता, पण त्याला शांत राहणे भाग होते.